नमस्कार। आज निज भाद्रपद कृष्ण त्रयोदशी शके 1934 सादर करीत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाण्यातील पेट्रोलजन्य पदार्थांचे दर कमी झाले असले तरी ठाणेकरांवर पाणी दरवाढीची टांगती तलवार। 3 पेट्रोल पंप ते वंदना चित्रपटगृह रस्ता एकीकरणाच्या विरोधात स्थानिक रहिवाशांचं धरणं। आणि खाण्यास अयोग्य असल्यामुळे पार्ले प्रॉडक्ट्सला मँगो बाईट ही गोळी पुन्हा मागे घेण्याचे निर्देश। 1.5 कोटींचा सदोष साठा जप्त। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। अन्न आणि औषध प्रशासनाच्या ठाणे विभागानं लहान मुलांच्या आवडत्या मँगो बाईट या गोळीचा संपूर्ण साठा खाण्यास अयोग्य असल्यामुळे मागे घेण्याचे आदेश पार्ले प्रॉडक्ट्सला दिले आहेत। अन्न आणि औषध प्रशासनाच्या कोकण विभागानं रायगड आणि भिवंडी इथं छापा टाकून मँगो बाईटच्या गोळ्या तसंच या गोळ्या तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल असा 2 कोटींचा ऐवज जप्त केलाय। जप्त केलेल्यामध्ये 1,46 लाख रुपयांच्या मँगो बाईट्सच्या गोळ्या तसंच 10 लाख रुपयांचे 8,158 किलो लॅक्टिक ॲसिड आहे। जप्त केलेल्या पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। पार्ले कंपनी मँगो बाईटमध्ये लॅक्टिक ॲसिड वापरतं आणि लॅक्टिक ॲसिड खाद्यपदार्थांमध्ये वापरायला तसंच खाद्यपदार्थांमध्ये मिसळायला परवानगी नसल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। छाप्यानंतर पार्ले प्रॉडक्ट्सला संपूर्ण उत्पादन मागे घेण्याचे निर्देश देण्यात आल्याचं अन्न आणि औषध प्रशासनातर्फे सांगण्यात आलं। नाशिक इथल्या पार्लेच्या उत्पादन केंद्रातून 60 लाख रुपयांच्या मँगो बाईट्स जप्त करण्यात आल्या आहेत। फूड अथॉरिटी ऑफ इंडियानं लॅक्टिक ॲसिड खाण्याच्या पदार्थात वापरायला मनाई केली असताना पार्लेच्या उत्पादनात याचा वापर केला जात असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाला मिळाली होती। त्यानुसार पडताळणी करून हा छापा टाकण्यात आला। लॅक्टिक ॲसिडमुळे दातावर परिणाम होत असल्यानं खाद्यपदार्थांमध्ये लॅक्टिक ॲसिड वापरायला बंदी घालण्यात आली आहे। लॅक्टिक ॲसिडमुळे मँगो बाईट आंबट अशी चव येते। एकूणच या छाप्यामुळे पार्लेचं मँगो बाईट हे उत्पादन खाण्यास अयोग्य ठरलंय। ठाणे महानगरपालिकेने एकीकडे जकात कमी करून पेट्रोलचे दर कमी केले असतानाच दुसरीकडे मात्र पाण्याची दरवाढ प्रस्तावित केली आहे। त्यामुळे लवकरच ठाणेकरांना पाण्यासाठी वाढीव पैसे मोजावे लागणार आहेत। ठाणे महानगरपालिका आयुक्त आरे राजीव यांनी सर्वसाधारण सभेपुढे 2,177 कोटींचा सुधारित अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पात पालिका आयुक्तांनी पाणी दरवाढ प्रस्तावित केली आहे। यामुळे पालिकेला 99 कोटी रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे। महापालिकेच्या 6 महिन्यापूर्वी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात 2,275 कोटी रुपयांचं उत्पन्न अपेक्षित धरण्यात आलं होतं। यामध्ये करापोटी 240 कोटी रुपयांचं उत्पन्न अपेक्षित होतं, पण भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणालीचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आल्यानं यापोटी मिळणाऱ्या 32 कोटी रुपयांच्या अनुदानाला महानगरपालिकेला मुकावं लागणार आहे। यामुळे मालमत्ता करापोटीचं उत्पन्न 208 कोटी अपेक्षित धरण्यात आलं आहे। याबरोबरच जकात आणि कर विभागाकडील उत्पन्नामध्ये घट येणार असल्यानं 32 कोटींची तूट, पेट्रोलजन्य पदार्थांवरील जकात कमी केल्यानं 15 कोटींच्या तुटीचा अंतर्भाव महापालिकेचं उत्पन्न 2,177 कोटींचं अपेक्षित धरण्यात आलंय। यापोटी 22 कोटी रुपये कमी करण्यात आले आहेत। यामुळे महानगरपालिकेच्या मूळ अर्थसंकल्पात हे बदल करून महसुली खर्च 865 कोटी, भांडवली खर्चापोटी 1,391 कोटी तर शिल्लक म्हणून 63 कोटी असा एकूण 2,177 कोटींचा सुधारित अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेला पालिका आयुक्तांनी सादर केलाय। सर्वसाधारण सभेनं दरवाढीला मंजुरी दिली तर ठाणेकरांना ही दरवाढ सोसावी लागणार आहे। ठाणे वाहतूक शाखेनं 3 पेट्रोल पंप परिसरात केलेली एकेरी वाहतूक वादग्रस्त ठरली असून आज या विरोधात स्थानिक नागरिकांनी धरणं धरलं होतं। माजी आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली हे धरणं धरण्यात आलं होतं। ठाणे वाहतूक शाखेची सूत्र डॉक्टर श्रीकांत परोपकारी यांनी हाती घेतल्यानंतर ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न वादग्रस्तच ठरलाय। सर्वात प्रथम हरिनिवास ते 3 हात नाका हा एकेरी मार्ग करण्याचा त्यांचा प्रयत्न वादग्रस्त ठरला होता। त्यानंतर दिवाळीमध्ये राम मारुती आणि गोखले रस्ता वॉकिंग प्लाझा करण्याचा त्यांचा प्रयत्न फसला होता। नंतर कोरम मॉल इथला सेवा रस्ता एक दिशा करण्याचा प्रयत्न स्थानिक रहिवाशांच्या विरोधामुळे मागे घ्यावा लागला। आता त्यांनी गेले काही महिने 3 पेट्रोल पंप ते अल्मेडा चौक हा रस्ता एकेरी केलाय, पण याला देखील ठाणेकरांचा तीव्र विरोध असून या रस्त्यावरील व्यावसायिकांसाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचा इथल्या रहिवाशांचा आरोप आहे। एक दिशा रस्ता केल्यामुळे इथल्या रहिवाशांना त्याचा त्रास होत असून विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला यांना रस्ता ओलांडताना बरीच कसरत करावी लागते। सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर एकदिशा करण्यात आलेला रस्ता
कालांतरानं कायम करण्यात आला। या विरोधात सह्यांची एक मोहीम देखील राबवण्यात आली होती, पण त्याकडे साफ दुर्लक्ष झाल्यानं आता थेट धरणं धरून या निर्णयाचा निषेध करण्यात आलाय। या मार्गाच्या समर्थनार्थ अवघं एकच पत्र असून तेही या भागातील रहिवासी नसलेल्या व्यक्तीचं असल्यानं तिथल्या रहिवाशांचं म्हणणं आहे। रस्ता एकेरीकरणाऐवजी बेशिस्तपणे वाहनं उभी करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, CNG स्टेशन्स शहराबाहेर हलवावी किंवा रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवावी, पेट्रोल पंप ते वंदना चित्रपटगृह इथल्या दुकानदारावर आणि त्यांच्या दुकानांसमोर असलेल्या वाहनांवर कडक कारवाई करावी, वीर सावरकर मार्गावर सर्व अवजड वाहनं, बसेस, टेम्पो यांना त्वरित प्रवेश बंद करावा, असे काही उपाय इथल्या स्थानिक रहिवाशांनी सुचवले। 10 आरोपी सुटले तरी चालतील, पण एकही निर्दोष व्यक्तीला शिक्षा होऊ नये असा आपला कायदा सांगतो। त्यामुळे पोलिसांनी सतर्कतेनं प्रत्येक गोष्टीचा तपास करावा, असं आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केलंय। ठाणे पोलिसांसाठी पोलीस तपास आणि कोर्ट साक्ष या विषयावर एक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। या शिबिरात मार्गदर्शन करताना गवई यांनी हे आवाहन केलं। एखाद्या गुन्ह्याची प्राथमिक नोंद करताना ती कशी करावी, जागेवर पंचनामा कसा करावा, त्यामध्ये काय काय गोष्टींचा अंतर्भाव असावा, पंच म्हणून कोणाला आणावं, अशा विविध विषयांवर या शिबिरात मार्गदर्शन करण्यात आलं। एखाद्या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या वस्तूंना त्वरित सील कसं लावावं, एखाद्या गुन्ह्यातील साक्षीदारांचे जबाब त्वरित घ्यावेत, मृत्यूपूर्व जबाब कसा असावा, कुणी घ्यावा, पोलिसांपेक्षा कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर देण्यात आलेला मृत्यूपूर्व जबाब न्यायालयात अधिक टिकतो, त्यामुळे मृत्यूपूर्व जबाब कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर शक्यतो घ्यावा, अशा अनेक महत्त्वपूर्ण सूचना यावेळी करण्यात आल्या।